बघून कळलंच असेल आज आपण काय बनवतोय। तर आज आपण बनवतोय बेसनाची गोल भजी। जशी दुकानात गाड्यावर मिळतात तशीच गोल भजी आपण तयार करतोय स्टेप बाय स्टेप, सोडा न घालता। चला तर मग रेसिपी बघूया। तर भजी बनवण्यासाठी मी घेतलं इथं बेसन पीठ, त्यात टाकून घ्यायचंय मीठ चवीपुरतं आणि पाणी टाकायचंय। आता आपल्याला काय करायचंय, पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचंय। बेसन भिजवलंय। आता याच्या व्यवस्थित अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे आणि हे व्यवस्थित बीट करून घ्यायचंय। तर तुम्ही आता याचा कलर बघू शकता, अगदी पिवळसर दिसतोय आणि तुम्हाला मी फेटून झाल्यावर सुद्धा दाखवेल। तर फेटून झालंय आपलं, तुम्ही बघू शकता अगदी त्याला क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे आणि कलर सुद्धा बऱ्यापैकी फिक्कट झालेला आहे। आता टाकायचं आहे जाडसर कुटलेलं जिरा, जाडसर कुटलेले धने, ओवा, कांदा, मिरची, हिरवी मिरची, आल्याची पेस्ट, लसूण असा ठेचून घेतलेला आहे, लसूण घालायचा आणि कोथिंबीर। आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित। मीठ आपण आधीच घातलेलं होतं। तर मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे, आपल्याला तेल व्यवस्थित तापवून घ्यायचंय। तर तेल तापलंय आपलं व्यवस्थित। आता आपण त्यात भजी सोडून घ्यायची। आता आपण भजी टाकताना गॅस फुल केला होता, आता बारीक करून घ्यायचा आहे गॅस। तर भजी आपण अशी आता मीडियम गॅस करून भजी व्यवस्थित तळून घ्यायची। तर आता यांना मस्त असा कलर आलेला आहे, आपण काढून घेऊ।
गॅस परत एकदा आपण थोडंसं तेल तापवून घेतलंय आणि परत आपल्याला ही भजी टाकून घ्यायची. आता परत एक 2 मिनिटं याला परतू द्यायचंय. आता आपण यांना हलवून घ्यायचे. आणि मीडियम गॅसवर तळून घ्यायची व्यवस्थित. आता आपली भजी तळून झालेली आहे. तर यांना आपण काढून घेऊ. आता कमी गॅसवर आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. आता मिरच्या तळल्या आहे, आपण यांना काढून घेऊ. अगदी गाड्यावर मिळतात तशीच बरोबर आपली बेसनाची गोल भजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.